नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माघी गणेशोत्सव मंडळ कालिका कलावंतच्या मिरजोळे पाडारवाडी यांनी आम्हाला आमंत्रित करून जी कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी दिली त्यामध्ये या गावचे गावकर मंडळाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी त्यांचे आम्ही आभारी आहोत। त्याचप्रमाणे कोकण भवन मंडळ कलावंताचे संस्थापक सन्माननीय श्रीधर कांबळे जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष प्रभाकर कांबळे व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत। रंगभूमी रंगदेवता नटेश्वराला अभिवादन करून परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमी ही लोककला जोपासण्याचे काम आम्ही कलावंत करत आहोत आणि आपल्यासारख्या रसिकांकडून आम्हा कलावंतांना भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे। म्हणूनच ही रंगभूमी म्हणजे आमचे मंदिर, आपण सर्व रसिकजण हे आमचे दैवत आहात। आपला प्रतिसाद हाच आमचा प्रसाद, हाच आमचा प्रसाद, हाच आमचा प्रसाद। आपल्या सर्व रसिकांना कोटी कोटी वंदन करून आम्ही श्री जुलाई नमन मंडळाच्या हरगवाडी आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत। कोकणची कला बहुरंगी नमन, बहुरंगी नमन, बहुरंगी नमन। जुलाई माते की
हो धन्यवाद. सर्व देवांचे नमन झाले आणि आता जिच्या कृपा आशीर्वादानं आम्ही सर्व कलाकार आपल्या चरणाची सेवा करण्यासाठी या रंगभूमीवर सज्ज आहोत. ते म्हणजे आमच्या पालवत गावचं ग्रामदैवत आई जुगाई मातेच्या चरणी शब्द सुमनांनी नटलेलं एक नमन. धन्यवाद. आई जुगाई मातेचं नमन झालं आणि आता आम्ही श्री जुगाई नमन मंडळ तालुकावाडी आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत एक पौराणिक नाट्य. एक पौराणिक नाट्य यमाचे गर्भहरण. यमाचे गर्भहरण. यमाचे गर्भहरण. रसिक हो कथा आहे की ब्रह्मदेवाच्या अजून प्रयत्नानंतर या सृष्टीची निर्मिती झाली. या सृष्टीची उत्पत्ती झाली. या सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर या सृष्टीवर हळूहळू मानवांचा भारत पडू लागला आणि ते या धरणी मातेला सहन झाले नाही. तेव्हा या सृष्टीचं रक्षण करायचं कसं? या सृष्टीचं संगोपन करायचं कसं? या सृष्टीचं सौंदर्य वाढवायचं कसं? यात चिंतेत सापडले सर्व आणि त्याच क्षणी भगवान शिवशंभूंनी सर्व देवांना सभास्थानी बोलावले. हीच शिवसभा. 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 धरणी मातेला भारला झाला. शिव दरबार भरला. शिव दरबार भरला. धरणी मातेच्या रक्षणाला देव बसली सभेला. धरणी मातेच्या रक्षणाला देव बसली सभेला. धरणी मातेच्या रक्षणाला देव बसली सभेला. धरणी मातेच्या समस्त देवगण या शिवसभेत
उपस्थित अमरावती राजे देवगीर ब्रह्मपुरीचे राजे साक्षात ब्रह्मदेव वैकुंठपती लक्ष्मी रमणा शेषशाही भगवान विष्णुदेव अखंड त्रिलोक्य गमन करणारे ब्रह्मपुत्र देवजी नारद मुनी तथा सर्वश्रेष्ठ सूर्यपुत्र यमराज सुद्धा उपस्थित आहे. या एकत्र देवगणांचे स्वागत विश्वविधाता महादेव करत आहे. देव आजच्या सभेचं प्रयोजन कथन करावं. समस्त 33 कोटी देवगण हो, आज या कैलास पर्वतावरती ही शिवसभा घेण्याचे कारण म्हणजे ब्रह्मदेवांच्या अचूक प्रयत्नानंतर या सृष्टीची निर्मिती झाली. परंतु या सृष्टीवरती मानवांचा भार हा फारच वाढत चालला आणि यावरती आपल्या सर्व देवतांना काहीतरी मार्ग हा सुचवायलाच हवा. समस्त देवगण प्रश्न खूप कठीण आहे, परंतु यावरती एकत्र देवगणांचे विचार महत्व आवश्यक आहे. समस्त 33 कोटी देवगण हो, यावरती मी एक उपाय सुचवतो आणि तो उपाय म्हणजे काशी कैलास पर्वतावरती 33 कोटी देवांसमवेत साक्षात सूर्यपुत्र यमराज सुद्धा उपस्थित आहे. तरी त्यांच्यावरती आपण अशी कामगिरी सोपवूया की सूर्यपुत्र यमराज हे पृथ्वीवरती जाऊन वाढलेल्या मानवांचा प्राण हरण करतील. म्हणजे आपला देवतांचा मार्ग हा आपोआप मोकळा होईल. भगवान विष्णुदेवाने सुचवलेले कर्तव्य सर्वप्रथम सूर्यपुत्र यमराजाला मान्य आहे का? विश्वविधाता भवेना सूर्यपुत्र यमराज समस्त देवांसमवेत समस्त विष्णुदेवाने सुचवलेली कर्तव्य यो यमराजाला मान्य आहे. सूर्य सारखं प्रतिबिंब यमराजाच्या अंगी असताना कोणत्याही दैवी शक्तीचा भाग सूर्यपुत्र यमराज या समस्त देवांनी समावेश अशी प्रतिज्ञा घेत आहे. मोठी तलावती जाऊन पशु पक्षी किडे पकडे आणि वाढलेल्या मानवांचा भार कमी करण्यासाठी आत्ताच्या आत्ता रवाना होत आहे. याच्यासाठी आपण अनुमती द्यावी. जन्म
नारायण 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 ब्रह्मपुत्र मी सोहम नारायण तिनी ताल फिरे त्रिभुवन शोधे कळीचे साधन ओढी पाषाणाला पान मुठी गातो प्रभूचे गुणगान नाम माझे नारायण नारायण नाम माझे नारायण नारायण नाम माझे शब्द पाताळ गमन केले परंतु अजूनही कळीचे साधन आणि जोपर्यंत कळीचे साधन नाही तोपर्यंत या ब्रह्मपुत्र नारदाच्या मनाला समाधान देखील नाही नारायण नारायण अरे नुकत्याच झालेल्या शिवसभेमध्ये सर्व देवांनी मिळून त्या सूर्यपुत्र यमराजाला पृथ्वीलोकी प्राणहरण करण्याचा मान दिला आहे चला तर मग प्रत्यक्ष त्या यमराजांची भेट घेऊया पाहूया काही नवे वर्तमान घडवता येते का नारायण नारायण हे यमराज आपणास या ब्रह्मपुत्र नारदाला दंडवत प्रणाम प्रथम दरबारी स्वागत आहे तीन ताल सप्त पाताल भ्रमंड केलं आपण या प्रत्यक्ष लोकसभेमध्ये म्हणजे काहीतरी विशेष असणार नारायण नारायण यमराजा हा ब्रह्मपुत्र नारद जेथे तेथे जाणार तेथे काहीतरी विशेष हे घडणार नारायण नारायण त्या शिव सगळ्यामध्ये एक किस्मती देवांसमोर ओढे नव्हताना अशी आज्ञा दिली आहे पृथ्वी तलावात जाऊन पशु पक्षी आणि भिडे पकडले आणि बालवांवरती वाह्याला घालून कोणी करण्यासाठी हात दिली आहे परंतु या यमराजाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच कुठे कळलं आहे नारायण काहीतरी वेगळं हा कुणी म्हण वेगळंच म्हणजे यमराजा प्रथम 33 कोटी देवांवर प्रचंड असं आक्रमण करतात आणि या 33 कोटी देवांना व्यस्त नाबूद करून या पिलांचा आधिपत्य आहे नारायण नारायण या त्रैलोक्याचा अधिपती परंतु यमराजा हे आपला जमेल का मुनिवर आता एवढं मात्र नाही बाप राजाला एवढं धामामध्ये सापडला आहे हा सूर्यपुत्र यमराज कोणत्या जीवावरती आक्रमण करावं नारायण नारायण कधीचे साधन तेथे नक्कीच मिळणार नारायण नारायण यमराजांच्या विचारात थोडीभर अजून घालूया नारायण नारायण
यमराजा आपणास या त्रैलोक्याचा अधिपती व्हायचे असेल तर सर्वप्रथम 33 कोटी देवांचे राजे देवेंद्र यांची अमरावती हस्तगत करून घ्या म्हणजे आपला पुढील मार्ग सोपा होईल त्या देवराज इंद्रचा प्रार्थना करून त्याची वैभवशाली अमरावती हस्तगत करून अमरावतीचा राजा हा सूर्यपुत्र यमराज हा सूर्यपुत्र यमराज त्या देवांचा राजा देवेंद्रावरती आक्रमण करत आहे. आक्रमण देवेंद्र आक्रमण. नारायण नारायण. यमराजा तो फारच गर्वाने म्हटला आता देवेंद्रा सांभाळा सांभाळा आपली ती अमरावती. परंतु यमराजा या ब्रह्मपुत्र नाथाचे आपला एकच सांगणे आहे सोडून दे वेड्या गर्व विमान भक्ती करून प्रभूची पिता कश्यप आणि माता अदिती यांच्या आपली जन्म घेऊन साऱ्या स्वर्णावर अधिराज्य गाजवणारा हा देवेंद्र माझ्या अंगातील मेनका रांबा उर्वशी यांचा सदा नृत्य गान चालू असतं. आज खूप दिवस झाले त्या रंभेचं नृत्य पाहिलं नाही वा ऐकलं नाही. रंभे अगे रंभे रंभे तू तुझ्या नृत्यकलेला सुरुवात करतो. इंद्रदेवाची इंद्रपुरी मी रंभा हो सुंदरी. इंद्रदेवाची इंद्रपुरी मी रंभा हो सुंदरी. विनातुरी फुलकी सारी नगरी हो आज फुलकी सारी नगरी. फुलकी सारी नगरी हो आज फुलकी सारी नगरी. तुझं नृत्य पाहून माझं मन प्रसन्न झालं. तू विश्रांतीसाठी जाऊ शकते. नारायण नारायण. किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या अमरावतीत
नारायण नारायण हे देवी आपणास या ब्रह्मपुत्र नाथाला दंडवत प्रणाम. मुनिवर्य शुभम कसं काय येणं केलं माझ्या या अमरावती? नारायण नारायण देवी हा ब्रह्मपुत्र नारदीनाथ म्हणजे काही ना काहीतरी नवीन वर्तमान देऊळच येणार. तेच वर्तमान कथन करावं. नारायण नारायण इंद्रदेवा शिवसभेमध्ये आपण सर्व देवांनी मिळून त्या सूर्यपुत्र यमराजाला पृथ्वीलोकी प्राणधारण करण्याचा मान दिला. हो, परंतु त्या मानाचा दुरुपयोग करून त्याने या त्रैलोक्याचा अधिपती होण्याचा भेद टाकला आहे आणि त्या खातर तो प्रथम स्वारी आपल्या या अमरावती शिवसभेत प्राण हरण करण्याचा मान त्या यमाला दिला तो काय आणि गर्वानं मारला तो काय? मुनिवर्य त्याने तसं दुस्साहसही करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पराभव करण्याचं सामर्थ्य या इंद्राचार्य आहे. तो आपण निश्चिंतपणे आपली भूमिती चालू ठेवा. पाहतो त्या यमाचा पराभव निघावा आपण. नारायण नारायण येतो मी आज यासाठी निघावा. नारायण नारायण इंद्रदेव म्हणत आहे की मी पाहतो त्या यमराजाचा पराक्रम. परंतु इंद्रदेवा समोर येणारे संकट हे साक्षात सूर्यपुत्र यमराज आहे हे मात्र विसरू नका. नारायण 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 नारायण. तुझ्या वैभवाने नसलेल्या अमरावतीवरती आक्रमण करून आला हे कैलास माझा स्वारीचा पण तू पावसाळा बदल यमराज तुझी योग्यता ती त्या यमनगरीत राज्य करण्याची माझ्या अमरावतीत नव्हे. ईश्वर यांचं दूध साथ दाखवलं तीच पानं घेऊन माघारी जा अन्यथा तुझा मृत्यू अटळ. भाव आहे जो राजाचा प्राभाव नाही जो भाव हे निष्पत्ती देवगणांचा आहे. यमराज समस्त देवतांचं रक्षण करण्यास हा देवेंद्र सज्ज आहे. आणि माघारी जा. गौतम ऋषीची बातमी म्हणजे अहिलेला भ्रष्ट करणारा तोच ना तो इंद्रदेव. तो हा निदान नाहीच नाही.
आहे अथर्वण, अथर्वण. यमराज, एवढी घुमेट असेल तर स्वीकार रणंगराज. ठीक आहे. आपण हात लावा. हो सूर्यपुत्र यमराजाचा प्रार्थना आता इंद्र देवाची अमरावती हस्तगत केली. या अमरावतीचा राजा सूर्यपुत्र यमराज आहे. आता श्री हरी विष्णुदेव, हे विष्णुदेव, तुझं सामर्थ्य असेल तर संभाल या सूर्यपुत्र यमराजाचा चंदमणी विठ्ठलाचा जीवाला लाभला भक्तिभाव तरीचा हमनी जागेला तुझ्यासाठी चंदनाचा देह घेतला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला हो विठ्ठला माय बाबा नारायण नारायण आपणास या ब्रह्मपुत्र नाथाचा दंड प्रणाम. शुभाशीर्वाद मुनिवर्य, या माझ्या वैकुंठीमध्ये आपलं स्वागत आहे. नारायण नारायण. परंतु मुनिवर्य, आज आपली स्वारी आमच्या वैकुंठावर म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार.
नारायण नारायण. प्रभू, शिवसभेमध्ये आपण सर्व देवान मिळून त्या सूर्यपुत्र यमराजाला पृथ्वीलोकी प्राणहरण करण्याचा मान दिला. परंतु त्या मानाचा दुरुपयोग करून त्यांनी या त्रैलोक्याचा अधिपती होण्याचे स्वप्न पाहिले आहे. मुनिवर्य, म्हणजे नक्कीच हा सूर्यपुत्र यमराज गर्वाने मातला असणार. नारायण नारायण. प्रभू, नुसता गर्वाने मातला असता तर गोष्ट फारच वेगळी होती. परंतु त्याने इंद्राची अमरावती हस्तगत केली आहे आणि आता त्याची नजर आपल्या या वैकुंठ नगरीवरती आहे. तेव्हा सावधहा म्हटलं, विनाशकाली विपरीत बुद्धी. मुनिवर्य, त्या सूर्यपुत्र यमराजाची बुद्धी भ्रष्ट झाले आणि त्याचा विनाशकाली जवळ आलाय. आपण निश्चित राहावे. पाहतो त्या सूर्यपुत्राचा पराक्रम. आपण आपली भ्रमणती अशी सुरू ठेवा. येतो मी, निघतो पुढील भ्रमणासाठी. आज न्यासावे. नारायण नारायण. इंद्रदेवांनी म्हटले की मी पाहतो त्या यमराजाचा पराक्रम, परंतु त्यांना पराभूताला सामोरे जावे लागले आणि आता श्रीहरिनारायण असेही काय म्हणत आहे. नारायण नारायण. नारायण, आपले हे वैकुंठ सांभाळा. नारायण नारायण नारायण. अरे सूर्यपुत्र यमराजा, शिवसभेत दिलेला मानाचा तुला फार गर्व झालेला दिसतोय. त्रिलोक्याचा अधिपती होणार आहे. त्रिलोक्याचा अरे सूर्यपुत्र यमराजा, अजूनही विचार कर. आल्या पावली मागायचा हा विष्णू तुला अभय द्यायला तयार आहे. तुझी लोक ब्राह्मण केल्याशिवाय राहणार नाही. अरे सूर्यपुत्र यमराजा, तू तर गर्वाने मातलास, अहंकाराच्या कळशी काढलास, परंतु तुझ्या गर्वात गर्वहरण हा विष्णू व्यवस्थ करणार यात मात्र शंका नाही. आता माझ्याशी नाही. तुझा अंत केल्याशिवाय मी संयमाला पार करणार नाही. मी काय सूर्यपुत्र यमराजा, तुझ्या अंगात एवढी खबर असेल तर स्वीकार माझ्या विद्याचा आव्हान. कैलासाचा भोलेनाथ
विश्वविधाता म्हणे विश्वाचा आदिपती हो विश्वाचा आदिपती हो विश्वजननी माता पार्वती आपणास या ब्रह्मपुत्रना दाता दंडवत प्रणाम. मंगलमय आशीर्वाद देवशी या क्षणी शिवधर्माने म्हणजे खास वर्तमान असणार. नारायण नारायण महादेवा आपण या विश्वाचे पिता सर्व काही जाणता. हा ब्रह्मपुत्र नारद येणार म्हणजे काही ना काहीतरी वर्तमान घेऊनच येणार. देवशी असे कोणते वर्तमान आपण कथन करा. महादेवा आपल्या झालेल्या शिवसभेमध्ये आपण सर्व देवांनी मिळून त्या सूर्यपुत्र यमराजाला पृथ्वीलोकी प्राणहरण करण्याचा मान दिला. परंतु त्या मानाचा दुरुपयोग करून त्यांनी या त्रैलोक्याचा अधिपती होण्याचा भेद आखला आहे आणि त्यासाठी देवेंद्रांची अमरावती श्रीहरिनारायणांचे वैकुंठ त्यांनी हस्तगत केले आहे. आणि आता त्याची नजर आपल्या या कैलास पर्वतावरती आहे. तेव्हा सावध राहा. देवशी अनेक सूर असुर दैत्य आम्हा देवतांची अफाट भक्ती करून असा कोणताही वर प्राप्त केला आणि अखंड त्रैलोक्यात हा काल मागवला. परंतु हा केवळ त्यांचा धर्म आहे. किंतु मारणं आणि मारणं आम्हा देवतांचे आहे. शिव कैलासात येणारा त्यांचा निश्चितपणे नारायण नारायण महादेवा येतो मी निघतो पुढील भ्रमणासाठी आज्ञा असावी. नारायण नारायण महादेव देखील असेच म्हणत आहे. नारायण नारायण या देवांचे होणार तरी काय. नारायण 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 कैलासाच्या द्वारी झाले आहेत पहा. ओ सूर्यपुत्र यमराज त्रिलोक्याचा अधिपती होत आहे. त्रिलोक्याचा अधिपती
हे विश्वविधाता भोलेनाथ प्रथमपासून तुझा आपला यमराजा या शिवगणाचा तुझं स्वागत आहे किंतु या क्षणी विश्वविधाता भोलेनाथ स्वीकारण्यासाठी हा सूर्य पुत्र इथे आलेला नाही एवढ्या पद्धत आला आहे की हे तुझं वैभवाने नसलेला कैलास पर्वत माझ्या स्वाधीन कर आणि तू बोलतो यमराजा या माझ्या शिवगणाचा अशी कोणती धड संपत्ती आहे जेणेकरून ती तू प्राप्त करून समाधान राहू शकशील भोलेनाथ एक याची अमरावती हस्तगत करून विष्णूचं वैभवाने नसलेलं वैकुंठही हस्तगत केलं तरीही ज्या यमराजाचं समाधान झालं नाही तो तुझा हा कैलास मला हवा तुझी नजर सुद्धा पोहोचू देणार नाही केवळ तुझा भ्रम आहे देवाला विनाश करून या त्रिलोक्याचा आदिपती आहे आणि स्वर्गवती मृत्यूलोकांची गणना करतात नाही हे कदापि शक्य नाही स्वर्गामध्ये मृत्यूलोकांची गणना करायला चित्रगुप्त तैनात आहे समजलं अजूनही विचार करा हा सूर्य पुत्र माझ्या प्रियांत आहे हे सर्व होतं या यमराजाला हे सुद्धा तोंडात या यमराजाला पाहायचं यमराजाचा भ्राता शंभुराज विश्वविधाता कृष्णाचा आदिपती भोलेनाथ सर्व शक्ती निष्ठेच्या असताना सूर्यपुत्र त्रिलोक्याचा आदिपती झाला मध्ये अनंत Oh,
देव, त्या यमाच्या फुटकावापुढे आम्हा देवताची हार झाली. यावर काहीतरी मार्ग निघायला हवा. हो देवेंद्र. नारायण नारायण अंतिदाची विलज प्राण्या माझे माझे म्हणली नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. नारायण नारायण अमरावती राजे देवेंद्र या विश्वाचे पिता महादेव आणि या विश्वाचे पालनहार श्रीहरी नारायण आपल्या सर्व देवांची ही दुर्दशा. देवरिया. त्या यमराजाने जन्मापायी आम्हा देवतांवर स्वारी करून आमची राज्यात प्रगती केली. यावर आपण काहीतरी मार्ग सुचवावा. इंद्रदेवा या संकटावरती मार्ग एकच. तो कोणता मुनिवर्य? नारायण या विश्वाचे पिता महादेव आणि विश्वजननी माता पार्वती यांचे लाडके पुत्र श्री गणेश यांची आराधना करा. त्यांना प्रसन्न करून आपला पुढे आलेली बेटा त्यांच्या पुढे कथन करा. ते नक्कीच आपल्याला या संकटातून मार्गस्थ करतील. ठीक आहे मुनिवर्य. देवा भाऊ चला आपण बात करायची आराधना करूया. नारायण नारायण तूच करताय आणि करविताय तूच करताय आणि करविताय शरण तुला भगवंता मी रे शरण तुला भगवंता मी रे शरण तुला भगवंता मी रे शरण तुला भगवंता तुझ करता आणि करविता तुझ करता आणि करविता शरण तुला भगवंता मी रे शरण तुला भगवंता मी रे शरण तुला भगवंता मी रे शरण तुला गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. हे गणेशा, तुझी आराधना करण्यामागे एकच कारण. शिवसभेत प्राण हरण करण्याचा मान आम्ही देवतांच्या आम्हाला दिला खरा, पण त्याचा त्याला गर्व झाला. आणि त्याच गर्वापायी आम्हा देवतांवर स्वारी करून आमची राज्य हस्तगत केली. यावर आपण काहीतरी मार्ग सुचवावा. सगळा देव Thank you.
पुत्रा माझ्या मार्गातून बाजूला हो. यमराजा सर्व सोड आणि तू यमनगरीत निघून जा. देवांचा प्रभाव करून मी माझ्या यमपुरीमध्ये चालणार. माझ्या मार्गातून बाजूला हो. यमराजा मूर्ती लागली तरी कीर्तिमान आहे हे तू कधी विसरू नको. एवढी तुझ्या दैवी शक्तीची तुला नव्यान असेल तर यमराजाचा प्रभाव करायला हो तुझी दैवी शक्ती नाही. यमराजा ही 14 विद्या 64 पदाधिपती हा गौरीपुत्र पालगणे तर चेतावणी द्यायला तयार आहे. आणि बाजूला हो. ठीक आहे यमराजा तुला ते देवाने काढलेली ते एक महान कार्य आहे. तू ते यमनगरी जाऊन सदा पार पाड. तुला माझा सदैव आशीर्वाद आहे. तुझी गातो ही गाता हे जीव सुरता तू एक गंगा देवाचा देवबला हे जीव सुरता तू एक गंगा देवाचा देवबला मंगलदायक मंगलदायक दीन विनायक भूमी कोणी पूजला तू मंगलदायक दीन विनायक भूमी कोणी पूजला तू मंगलदायक विघ्न विनायक कोणी तुम्ही पूजला
धन्यवाद सीजन हो, धन्यवाद. श्री जुगाई महामंडळ मनोहर गवळी आपला जोरजोरी सादर करीत आहोत. तुमकेदार नगऱ्यान नटली पेंड्या सुदाम्याच्या गगनगीत सजलेली नटखट गवळण गवळण गवळण. पाटीच्या पारी जाग आली कोंबड्याने बागा बागली. पाटीच्या पारी जाग आली कोंबड्याने बागा बागली. पाटीच्या पारी जाग आली कोंबड्याने बागा बागली. गवळणी साऱ्या उठा गवळणी भरतुतानी आकागरी जाऊन मथुरीच्या बाजारी. भरतुतानी आकागरी जाऊन मथुरीच्या बाजारी. पाटीच्या पारी जाग आली कोंबड्याने बागा बागली. पाटीच्या पारी जाग आली कोंबड्याने बागा बागली. गवळणी साऱ्या उठा गवळणी भरतुतानी आकागरी जाऊन मथुरीच्या बाजारी. भरतुतानी आकागरी जाऊन मथुरीच्या बाजारी. काय कराते अगं राते काय सांगू तुला. घरातले सर्व कामं आवरेपर्यंत बाजार यायला उशीरच झाला बघ. अगं हो तर अगं राते तो मथुरेचा घाट कधी पाहिलाच नाही बघ मी. काय कराते अगं राधे अगं तिच्याने माझं कालच भांडण झाले बघ. अगं तूच काही हाक मार तिला. मावशी अगं ए मावशी का ग पोरीनो लवकर बाजारात जायचंय बघ आपल्याला. आले आले हा माझ्या आवाज कानी आला. माझ्या आवाज कानी आला. राधा हाक मारते मावशीला. राधा हाक मारते मावशीला. आले धावून गेला गेला नाही बया माझ्या गेला. आले धावून गेला गेला नाही बया माझ्या गेला. नाही बया माझ्या गेला. आले धावून गेला गेला नाही बया माझ्या गेला.
मथुरी चालू गई ग ताड्या मथुरी वाजला ताड्या मथुरी वाजला अगं पोरीनो काय ग मावशी शाळेला मावशी लागणार नाही. अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी म्हणून मथुरा चालल्या खऱ्या अगं पण एकाच रस्ता माहित नाही बघ अगं एकटी नाही रस्ता माहित नाही. अगं एकाच रस्ता माहित अगं ठीक आहे. अगं तुम्हाला पण रस्ता माहिती आहे. पण तुम्ही घेतलं काय शाळेला सांगितलं पाहिजे. आणि नाही सांगितलं अगं तर मथुरीला जरा होणार कसा. मग ऐक तर अगं चित्रा काय ग ये मावशी पुढे तू सांगायला सांगतो घेतलं काय आणि घेतलीस काय. मावशी ऐक हा अगं मावशी मी की नाही विकड्या घेतलाय छान दही गो अगं ऐकतेस की अगं नाही हो हो ऐकते. अगं मला वाटतं तू पहिली गेली अगं नाही आहेस गं. बघ ऐक तर अगं मावशी मी की नाही विकत घेतले छान दही आणि नेसते 9 साड्या चालले बघ या मथुरीच्या बाजारात अगं हो चालेल चालेल हो बघ तुला. अगं दादा ये पुढे तुझी साऱ्याला सांग पाहू घेतलं साडी घेतलीस काय. अगं हो चालेल चालेल. अगं तू ये पुढे तुझी साऱ्याला सांग पाहू घेतलं साडी घेतलीस काय. अगं मावशी मी की नाही घेतलंय छान लस्सी मी चाललंय बघ बाजाराला. अगं हो चालेल चालेल. अगं दादा बोल ना ये पुढे तुझी साऱ्याला सांग पाहू घेतलं काय आणि घेतलीस काय. ऐक तर मावशी मी की नाही घेतलंय माठात छानचा हलवा बघ. मावशी ऐकलंच का? अगं हो ऐकते ऐकते. ऐक तर मावशी मी की नाही माठात छान गाजराचा हलवा घेतलाय बघ. अगं हो चालेल चालेल. अगं बोलू चला पुढे या बाजाराला. अगं मावशी आपल्या वेगळी बाबतीत आम्हाला घाट चढायचंय बघ. एक छानसं गाणं तरी बोल. अगं हो ठीक आहे ते गाणं म्हणते. हीरा तारा चंद्र केला आवरा शृंगार गे सारा. हीरा तारा चंद्र केला आवरा शृंगार गे सारा. मथुरेच्या बाजारात हिरोनी जाऊ गेला गे व्यापारात. हिरोनी जाऊ गेला गे व्यापारात.
त्यांचा अटकाव केला पाहिजे ही कामगिरी मी नावता संधीच्या पेनांना हागलं पाहिजे अरे पेंदे अरे तुमा आलो आलो गाई सोडील्या रानाला आमच्या वाजकानी आला गाई सोडील्या रानाला आमच्या वाजकानी आला चला जाऊ चला मागेला देवा कविता नामुया तेरा गोळा देवा कविता नामुया तेरा अरे बोबड्या काय अरे देवाने आपल्याला हात मारले देवाच्या भिंतीला जाऊया. जाऊया जाऊया चल ये. देव एवढ्या घाई बोलण्याचे कारण मजुराच्या बाजारात असतात त्यांचा अटकाव केला पाहिजे ही कामगिरी मी नावता तुमच्यावर संपवले आहे हो ठीक आहे तुम्ही मुंबईत जाऊ शकता. ए बोबड्या बोबड्या अरे देवाने कामगिरी सांगितलेली आहे पार पडायची आहे. जाऊया ला 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 अरे गौरव लोक त्याच्या जागा बघा बाजाराला साडे पेंडे आहे आणि मजुरी बाजाराला हा रस्ता पंक्तीबंद आहे बरोबर ना? हो बरोबर आहे. अरे देवाच्या मुखावरून श्रीकृष्ण देवाच्या मुखावरून मावशी तू चाललीस पुढे अरे मजुरी बाजाराला या पोरीला घेऊन निघाली. आज तुला जाता येणार नाही बोल. अरे पण का माऊलीला दैव दिसत ठेव. लागेल मग पण तुला थोडा वेळ बसावं लागेल. अगं पोरी हो काय गं मावशी अगं तुम्ही जमलात ना अगं हो आपण या वाड्याच्या जागा थोडा बसून घेऊया. अरे हा काय मी एकदा बसले की सामोरी उठत नाही उठले की सामोरी बसत नाही काय तुला का तुला पाया बदल नाही तर बाकी कामं करते का ती काय? बरोबर करते. हो, चल लवकर. तरी पैसे तुझा अरे चला जाऊया. मावशी ओली कोणतं कोण आहे तू वल्लभ पटेल नसेल तर राधेला पटव अगं राधा कोण अगं बाहेर पण कुठे भेटायला आलाय हो बोलते कोण असतात मी श्रीकृष्ण भगवान आहे श्रीकृष्ण भगवान असे नसतात मग कसे असतात पाय पद्म बेबी हिरा मस्तकी तुला आणि पंढरपूरच्या भेटीवर राधे तुझ्या म्हणणं बरोबर
आहे तस तसे रुपये बनवावे लागतात तस तसे अवतारे बनवावे लागतात. अगं मावशी हे खरोखर तुमचं बरोबर आहे. आपण आपल्याला देतो त्यांच्या चर्चा असतो आपण कोकणात ठीक आहे. हरी सावया काळाची करू आरती हरीची करू आरती हरीची जगभोजनी सारी काळाची सोहळ्याचे राहून माया Hare